राज्यामधील जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णसंख्या 170 वर, बाधितांपैकी 109 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू, 61 रुग्ण आयसीयूमध्ये, 20 व्हेंटिलेटरवर, तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळेच जीबीएस रुग्णांमध्ये वाढ, पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग, जीबीएसग्रस्त भागांना शुद्ध पाणी पुरवण्याचे पालिकेसमोर आव्हान. कळवा, मुंब्रा आणि दिवा इथे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती करण्यासाठी 24 तास पाणी बंद राहणार. नागपुरात बर्ड फ्लूचा शिरकाव, मोठा ताजबाग भागामध्ये कोंबड्यांचा अहवाल सकारात्मक आल्यानं संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित. जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश. किरकोळ कारणावरून ऊसतोड कामगाराकडून पत्नीची हत्या, डोक्यामध्ये दगड घालून पत्नीला संपवलं, हत्येनंतर कुटुंबियांना दाखवला व्हिडिओ. बेळगावच्या गोकाकमधील धक्कादायक घटना. कोकणातून मुंबईमध्ये येणाऱ्या रेल्वे गाड्या सीएसएनटीच्या ऐवजी दादरपर्यंतच धावणार. फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्यामध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत बदल.